रामकृष्ण हरी मंडळी, उद्या आहे एकादशी, तर आपण लाडक्या विठुरायासाठी करणार आहोत सुमधुर आणि सात्विक अशी रताळ्याची खीर। त्यासाठी इथे मी पाव किलो रताळे घेतलेले आहेत। रताळे स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत। काजू आणि बदामाचे मी उभे काप करून घेतलेले आहेत। गरम दुधामध्ये केशर भिजवून ठेवलेले आहे। चारोळे पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत आणि चवीपुरती साखर घेणार आहोत। रताळे आपण आता किसून घेतलेले आहेत। इथे मी दूध पण गरम करून घेतलेले आहे। कढईमध्ये आपण आता साजूक तूप घेणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। साजूक तूप गरम झाले की आपण आता काजू आणि बदाम घालून घेऊया। काजू आणि बदाम फक्त आपण 10 ते 15 सेकंद परतून घेणार आहोत। काजू बदाम आपले छान परतून झालेले आहेत। आपण आता यामध्ये चारोळे घालून घेणार आहोत। चारोळे पण आपण 5 ते 10 सेकंद फक्त परतून घेणार आहोत। चारोळे छान परतले की आपण आता किसून घेतलेले रताळे घालून घेऊया। तुपामध्ये आपण रताळे छान परतून घेणार आहोत। तुपामध्ये आपले रताळे आता छान परतून झालेले आहे। यामध्ये आपण आता गरम करून घेतलेले दूध घालून घेणार आहोत। दूध मी हे साईसकट घालणार आहे। साईमुळे खिरीची चव खूप छान येते। रताळे आणि दूध आपण आता छान एकजीव करून घेणार आहोत। आता आपले रताळे आणि दूध छान एकजीव झालेले आहे। केशरचे दूध घालून घेणार आहोत। इथे मी साखर घालून घेतलेली आहे, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। आता आपण हे 5 मिनिटं छान उकळून घेणार आहोत। 5 मिनिटं उकळी आल्यानंतर आपण छान एकत्र एकजीव करून घेणार आहोत। ह्यामध्ये आपण आता वेलची पूड घालून घेऊया। वेलची पूड घालून घेतल्यानंतर आपण फक्त 5 मिनिटं ह्या खिरीला उकळी काढून घेणार आहोत। आपली खीर आता छान तयार झालेली आहे। आता जरी ही थोडीशी पातळ दिसली असेल तरी जशी ही खीर गार होती तशी ही थोडीशी घट्ट होते। आपली खीर आता तयार आहे। चला तर मग आपण आता विठुरायाला नैवेद्य दाखवूया।